लोकांनी महाराज ज्याला वाटन त्यानं त्याच्या पद्धतीनं पंथ काढला आणि त्याच्या पद्धतीनं देवाचा कार्यक्रम सुरू झालाय. देव सुद्धा लोकांना वाटून घेतले का नाही? हा, सोमवारी वेगळा, रविवारी वेगळा, मंगळवारी वेगळं, सगळं वेगळं. पण शास्त्रामध्ये सांगितलं देव पाच. किती? पाच देव. त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात देव पंचायतन. त्याला काय म्हणतात? देव पंचायतन. आता तुकोबारायानं भक्ती करत असताना तुकोबारायाला सुद्धा या ठिकाणी भिन्नता दिसली नाही दिसली. म्हणून तुकोबारायानं ज्या वेळेला तुकोबारायाचा हरिपाठ सुरू केला ना, त्यावेळेला सुरुवात सुद्धा त्यांनी तुकोबारायाने काय केली आहे? नमिला गणपती माऊली शारदा. आता जर आपण विषय जर घेतला, तुम्ही म्हणाल तुकोबाराय जर वैष्णव आहे, मग तुकोबारायानं गणपतीची भक्ती केली, मग ही व्याभिचारी होऊ शकते. अशी कशी व्याभिचारी होईल? अरे तुम्ही आम्ही भिन्नता मांडली, साधू संताकडे भिन्नता नाही. उदाहरण सांगतो, पुण्यामध्ये चिंतामण नावाचे गोसावी होते. ते होते गणपतीचे भक्त. ते कशाचे होते? गणपतीचे भक्त. तुकोबारायाला त्या चिंतामण गोसावी त्यांची माहिती मिळाली, म्हणून चिंतामण गोसावींना भेटायला स्वतः तुकोबाराय गेले. आता हे गेले त्यावेळेला चिंतामण गोसावी आरती करत होते. कोणाची? गणपतीची. कारण ते गणपतीचे भक्त होते. अतिशय प्रेम महाराज गणपतीवर. ते गणपतीची आरती करीत होते आणि तुकोबाराय दारामध्ये जाऊन उभे राहिले. बराच वेळ उभे राहिले. पण जे आतमध्ये चिंतामण गोसावी होते ना, ते पूजा करत असताना, आरती करत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला. मनात बरं का, मनात विचार आला. मी भक्ती सांगतो तुकोबारायाची, त्यांच्यात भिन्नता नाही हे मला सांगायचं. आरती करत होते, चिंतामण गोसाव्याच्या मनात विचार आला. ते म्हणले, अरे काल एकादशी झाली, आज द्वादशी आहे. काय म्हणले? आज द्वादशी. आज जर द्वादशीला जर वांग्याची भाजी असती तर बरं झालं असतं म्हणले. काय म्हणले? वांग्याची भाजी असती तर बरं झालं असतं. मनामध्ये पुन्हा विचार आला. ते म्हणले, अरे आपल्या पळसात मस्त 2 वांग्याचे झाड आहे बरं का, पण 4 दिवस झाले त्याला पाणीच नाही म्हणले. त्याला पाणीच नाही. मग आता कसं काय वांगे मिळणार? आणि त्यांची आरती संपली. बऱ्याच वेळानं ते बाहेर आले, त्यावेळेला तुकोबाराय वाटेवर बसलेले होते. नीट ऐका बरं का, दोघात महाराज भिन्नता नाही. महादेव गणपती बाप्पामध्ये नाही, पांडुरंगामध्ये सुद्धा नाही. ते जाऊन बसले तिथं आणि पूजा संपल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानं चिंतामण गोसावी बाहेर आले आणि त्यांनी पाहिल्याबरोबर तुकोबाराय त्यांच्यासमोर लोटांगण घातलं. तुकोबारायनं लोटांगण घातलं आणि मग चिंतामण गोसावी म्हणले, तुम्ही कधी आले? ते म्हणले, तुम्ही वांग्याला पाणी घालीत होते का, तेव्हाच मी आलो. काय म्हणले? तुम्ही वांग्याला पाणी घालीत होते त्याच वेळेला आलो. अरे मनामध्ये चिंतन केलं मनामध्ये, तरी आमच्या तुकोबारायाला त्या ठिकाणी समजलं. याचा अर्थ असा, पांडुरंगामध्ये भिन्नता नाही आणि गणपती बाप्पामध्ये भिन्नता नाही. दोन्ही देव एकच आहे. मंगळाचा उद्धार केला, याचं नाव आहे देव. आता त्याला अनेक प्रसंगानं आपल्याला पाहतोय, वेगवेगळ्या स्वरूपात आपण त्याला पाहतो. शास्त्रानं 5 प्रकारचे देव सांगितले. किती प्रकारचे? 5. आता ते 5 देव कोणते कोणते बघा. सगळ्यात पहिले देवता सांगितली गणपती बाप्पा. सगळ्यात पहिले देवता गणपती बाप्पा. नंबर 2 भगवान महादेव. नंबर 3 भगवान विष्णू. आणि चौथी देवता सांगितली आदिशक्ती अंबाबाई. आणि 5वी देवता सांगितली सूर्यनारायण. असे किती देव आहे? आता भजनी मंडळाने गप बसायचं, मला जरा यांच्याशी बोलू द्या. आता ऐका बरं का, उत्तरं तुम्ही द्यायचे, पटपट द्यायचे. तुम्ही सगळे टोप्यावाले आहेत, सारे सगळे जिथले तिथं अगदी टापोटाप आहेत सगळे, मग उत्तर द्यायचे पटापटा. 5 देव आहेत. किती देव आहेत? 5. आता 5 देवतामध्ये पहिल्या क्रमांकाची जी देवता आहे ना, आता मी का तिथपर्यंत जायचं, तुकोबाराने या अभंगामध्ये कोणत्या देवाचं नाव सांगितलेलं नाही. मग ते म्हणले आपला तो एक कोणताही असं म्हटले की नाही, मग तिथं पोहोचायचंय ना आपल्याला. चला, मग पहिली देवता आहे गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पाच्या भक्तांना काय म्हणतात? तो खालचे बोला, गणेश भक्त. असं सांगितलं तुम्ही. इथं गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत का कोणी? त्यांनी सांगा. काय? गणपती बाप्पाचे जेवढे भक्त आहेत त्यांना नाव आहे गाणपत्य. त्यांना काय म्हणतात? गाणपत्य. आता गणपतीची भक्ती करायची म्हटली तर गणपतीला लाल जास्वंदाचं फूल
मोदक आणि दुर्वा आवडतात, बरोबर की नाही. गणपतीची जर खऱ्या अर्थानं भक्ती करायची असेल तर ती गणपतीची आरती केली जाते. त्या आरतीमध्ये दोन शब्द आहेत महाराज, एक आहे सुख करता आणि दुसरा आहे दुःख हरता. एक ते गणपती बाप्पाच्या महाराज ते दुःख सुद्धा हरण करतात. बाकीचे सगळे देव सुख हरणारे, हा सुख देणारे, सुख देणारे. फक्त एकमेव गणपती बाप्पा असे का ते सुखही देतात आणि दुःखाचं हरण करतात. तुम्ही म्हणाल बाकीच्या देवाची टीका करतो का? मला बाकीच्या देवाची टीका करण्याचा अधिकार अजिबात नाही. पण सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या, देवाला सुख करता दुःख करता का म्हटलं जातं? कारण सगळ्यात पटकन जर कोणता देव पावत असेल तर त्याचं नाव गणपती. सगळ्यात पटकन हा गणपती बाप्पा. एकदम भोळं दैवत महाराज, एकदम भोळं दैवत. किती भोळं? आता बघा, व्यासांनी पुराणं लिहायला सुरुवात केली. व्यासांनी पुराणं लिहायला सुरुवात केली. पुराणं लिहायला सुरुवात करायची ते म्हटले आपल्याला कोणीतरी रायटर पाहिजे. म्हणले काय पाहिजे? सगळ्यांनी बारीक ऐका, लक्षपूर्वक ऐका. कोणीतरी लेखक पाहिजे, रायटर पाहिजे. मग गेले भगवान महादेवाकडं. महादेव ते झाल्यानंतर महादेव म्हटलं माझं काय अडचण नाही म्हटले, पण ते येतात का काय बघा म्हणले. ते येतात का काय बघा. गेले महाराज व्यासजी विचारायला. म्हटले गणपती बाप्पा मला पुराणं लिहायची आहे, मग माझे पुराणं लिखाण कराल का तुम्ही? गणपती बाप्पाने कुठले आडेवेडे न घेता सांगितलं ठीक आहे माझी तयारी, पण माझी आट आहे म्हणले. म्हणले काय आट आहे? ते म्हणे माझी आट असे व्यासजी, तुम्ही श्लोक मला नॉनस्टॉप सांगायचे आणि मी नॉनस्टॉप लिहीन. तुम्ही जर श्लोक सांगता सांगता मध्ये जर थांबले तर हा पेन आणि ही वही तुमचं तुम्हीच पहा. असं व्यासांना म्हणल्यानंतर व्यास हुशार होते. व्यासांनी विचार केला. ते म्हटले ठीक आहे काहीच अडचण नाही म्हटले, पण माझी एक आट आहे म्हणले. म्हणे काय? मी जो श्लोक तुम्हाला सांगल त्या श्लोकाचा मनातले मनात अगोदर अर्थ तयार करायचा आणि मग कागदवर लिहायचा. गणपती बाप्पा म्हणले ठीक आहे. असं करता 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 1,00,000 श्लोक लिहून झाले. 1,00,000. आणखीन 25,000 लिहिले. त्याच 25,000चा ग्रंथ आहे 25,000 ओव्याचा ग्रंथ आहे हरिवंश पुराण. 1,00,000 1,25,000 श्लोक लिहून झाले. गणपती बाप्पा दमले, थकले, बारीक डोळे केले, बारीक डोळे केले. ते म्हणले व्यासजी अहो मी लहान लेकरू म्हणले, जरा माझ्याकडे बघा. अहो म्हणले तुम्हाला काय अपेक्षित आहे? ते म्हटले मला जरा विश्रांतीची गरज हो, किती दिवसापासून लिहितोय. ते म्हणले विश्रांती पाहिजे. ठीक आहे म्हटले किती दिवसाची विश्रांती देऊ? ते म्हणले द्या 10 दिवसाची. ऐकताय सर्व तरुण मंडळ? ते काय म्हणले? द्या 10 दिवसाची. मग त्यांना 10 दिवसाची विश्रांती दिली. कोणती? चतुर्थी ते चतुर्दशी, चतुर्थी ते चतुर्दशी. मग आपल्याकडे गणपती कधी येतात विश्रांतीला? 10 दिवस येतात का नाही? चतुर्थी ते चतुर्दशी. फक्त काय झालं या समारंभाला महापुरुष बाळ गंगाधर टिळक यांनी त्याला एक गणेशोत्सवाचं स्वरूप दिलं. पण खरी जर ग्रंथातून आमच्या वारकरी संप्रदायाच्या ग्रंथातून जर आख्यायिका पाहण्याचा प्रयत्न केला तर गणपती बाप्पा चतुर्थी ते चतुर्दशी अशा 10 दिवस विश्रांतीला येतात. कशाला येतात? विश्रांतीला. इमानदारीनं सांगा सगळ्यांनी, आपण विश्रांती घेऊन देतो गणपती बाप्पाला? नुसतं धांदाडांग तातडांग धांदाडांग तातडांग बसवल्यापासून तर उठूपर्यंत त्याच्या पुढं नुसता धिंगाणाच. बरं ते बरं ते वाजवणं बंद कर, ते जाऊ द्या. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीचे भक्त इतके पक्के असतात ना महाराज, इतके पकडना 10 दिवस महाराज रात्रंदिवस पुथी चालती गणपतीजवळ. रात्रंदिवस हाटतच नाही. 52 नाथाची. 52 नाथ कळत आहेत का तुम्हाला? तुम्ही सगळे सज्जन आहे, तुम्हाला काय कळायचंय? 52 नाथ. त्याच्यामध्ये एक राणी राहती, एक राजा राहतो, अजून काय राहतो? एक यक्का राहतो. खरं सांगा तुम्ही, गणपती एवढं भोळं दैवत आहे ना महाराज गणपती बाप्पा, एवढं भोळं दैवत. सगळं सहन करते हो, सगळं सहन करतं. हे गणपती बाप्पा हे सगळ्यात अग्रस्थानी. आज पहिल्या देवतामध्ये गणपती बाप्पाचं नाव आहे गणेश. गणपती बाप्पा त्यांचे भक्त त्यांना म्हणतात गाणपत्य. त्यांची आरती केली जाते. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. आता वेगळी आरती आली.
वारकरी संप्रदायात बसत नाही पण म्हणतो वेगळी आरती आता ती कॅसेटवरच आरती लागती. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. सर्वांनी दोन हात उंच करा. ज्याला हात येते टाळकरी सोडून टाळकरी सोडून मोठ्याने आवाज द्यायचा गणपती बाप्पा. आवाज नाही आला थांबा थांबा फक्त तुमचाच आवाज आला पाहिजे. मोठ्याने आवाज द्यायचा उंच हात करा ना राहू द्या पहाटी 5 पर्यंत असेच मोठा आवाज द्यायचा गणपती बाप्पा. पोहोचलं तिथपर्यंत. आता गणेश जयंती त्या ठिकाणी साजरी झाली. हा पहिले देवता गणपती बाप्पा. नंबर 2 दुसरे देवता सांगितली भगवान विष्णू. कोण आहे भगवान विष्णू. भगवान विष्णू किंवा भगवान शंकर कोणतीही एक घ्या. भगवान शंकर घेऊ आपण आता सुरुवातीला. भगवान शंकर. मग शंकराच्या भक्तांना काय म्हणतात शैव. त्यांना काय म्हणतात शैव. मग भगवान शंकराची भक्ती केली जाते. भगवान शंकराची भक्ती केली जाते. आजही पिंडीवरती बेलपत्र वाहिलं जातं आणि भगवान शंकराची आराधना केली जाते. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. भगवान शंकराची भक्ती केली जाते. नंबर 3 बारीक आहे का बरं का. याच्यात मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आता 2 देवता झाल्या. नंबर 3 भगवान विष्णू. विष्णूचे जेवढे भक्त त्यांना काय म्हणतात हे तरी सांगा ना राव. आता विष्णूचे जेवढे भक्त त्यांना म्हणतात वैष्णव. वैष्णव त्यांना काय म्हणतात वैष्णव. आजही महाराज भगवंताचं भजन केलं जातं नामस्मरण केलं जातं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेक पाय काम नाही. आता झाले 3 नंबरची देवता. आता 4थ्या नंबरची देवता पुरुष मंडळी. माहिती असलं तरी गप बसायचं अजिबात बोलायचं नाही. मी महिला मंडळाला विचारतो. नंबर 3 नंबर 4 आदिशक्ती अंबाबाई बरोबर. तिच्या भक्तांना काय म्हणतात सांगा रे. तुम्ही कोणीच बोलायचं नाही बरं का. मध्ये येत असलं तरी बोलायचं नाही सांगा रे. कारण सगळ्यात जास्त भगवतीची भक्ती कोण करतं रे. गुरुवार तिचेच, शुक्रवार तिचेच, मंगळवार तिचेच, राहिलं सायलं नवरात्र बरेच आहे मराठी. वैभव लक्ष्मी आहे. अजून कोणती कोणती लक्ष्मी रे बऱ्याच गोष्टी आहेत मराठी त्याच्यात. नवरात्र तिचंच. आता नवरात्राचं काय ख्याती सांगावं बाबा. नवरात्रामध्ये चप्पल घालायची नाही म्हणून महिनाभर आधी प्रॅक्टिस चालती. आता इकडं कसं काय ते माहीत नाही पण आमच्याकडं महिनाभर. मग नवरात्रामध्ये उपवास धरायचा. कसा धरायचा तो उपवास धरत असताना सुद्धा लोक कसे उपवास करतात. महिला मंडळ अगोदरची यादी असती. 5 किलो शेंगदाणे, 5 किलो गावरान तूप, 4 किलो खारीक हे सगळंच असतं की नाही. हे लाडूच आधीच तयार असतं महाराज. मग तुम्ही सांगितलं पाहिजे काय म्हणता तो नाही माहिती बरं नाही कळत. सोपं करून सांगतो. भगवतीच्या मंदिरामध्ये आजही गळ्यामध्ये कवड्याची माळ घालणारा, गळ्यामध्ये संबळ घालणारा, कवड्याची टोपी घालणारा दरवाजामध्ये उभा असतो. त्याला काय म्हणतात रे. त्याला म्हणतात भोप्या. त्याला काय म्हणतात भोप्या. आता पुरुष वर्गात तुम्हाला हा शब्द माहीत नसन. यांना माहीत होतं पण मुद्दाम बोलल्या नाही. कारण त्या कधीतरी तुमच्या पोराला म्हणल्या असतील आपला भोप्या कुठं फिरवतो पाय म्हणजे हा भोप्या आणि ही अंबाबाई. बर मग तिच्या भक्तांना नाव आहे भोप्या. परंतु शास्त्रीय भाषेत नाव आहे शाक्त. काय म्हणतात शाक्त. आजही त्या भगवतीची उपासना जर केली तर भगवती पटकन त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पावते. आमच्या साधू संतांनी सांगितलं ना अनादि निर्गुण प्रगटिली भवानी मोहामहिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तुपावशी निर्वावी. ही असणारी 4थी देवता. आणि 5वी देवता सांगितली सूर्यनारायण. सूर्यनारायणाचे जेवढे भक्त त्यांना म्हणतात सौर. त्यांना काय म्हणतात सौर. आजही सूर्य नमस्कार केले जातात.
आज ही सूर्यनारायणाची ही आराधना आहे. मग आता 5 देव सांगितले ना, मग मला सांगा या 5 देवतामध्ये आणि या 5 देवतांच्या 5 भक्तामध्ये आमचे तुकोबाराय कुठे आहेत? सांगा ना कुठे आहे आमचे तुकोबाराय? वैष्णवे. ज्या अर्थी तुकोबारानं या अभंगात पहिल्या चरणामध्ये कुठल्या देवाचं नाव घेतलं नाही, पण तुकोबाराय वैष्णव असल्या कारण मी सुरुवातीला सांगितलं तुकोबारायनं जर नाव कोणत्या देवाचं घेतलं असतं, गणपती म्हणा, अमकं म्हणा, तमकं म्हणा, तर ती कदाचित व्याभिचारी भक्ती जगाला दिसली असती किंवा ठरली असती. म्हणून तुकोबारायनं सांगितलं बाबा हो उद्धरून जायचंय, अपेक्षा सुखाची ना, मग ज्याला वाटन त्यांनी त्या पद्धतीने भक्ती करा. म्हणून तुकोबारायनं कोणत्या एका देवाचं नाव नाही घेतलं, पण त्यांच्याकडचा जो अभिप्रेत देव आहे तो तुकोबाराय करता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. म्हणून तुकोबारानं कोणत्याच देवाचं महाराज त्या ठिकाणी नाव घेतलं नाही.